बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड, त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली, आता काँग्रेस सुद्धा अशोकरावाच्या हातात देतात की काय बघूया आपण, कारण काही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटतायत, बेडकुळ्या तर येतच नाहीयेत, त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्यावे लागतात. दंड फुगवतायत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत. संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं, अबकी बार एवढे पार, अबकी बार तेवढे पार, एवढे असतील पार. तर मी फोडाफोडी का करताय? म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये. तुम्ही 400 पार काय 40 पार पण नाही होणार. म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेतायत, इकडे अशोक चव्हाणांना घेतायत, अजितदादाला घेतायत, मिंदेला घेतलं. हे 10 वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने, तर ही वेळ आली नसती. आणि भाडोत्री सगळी लोक घेतायत, बाजार बुणगे घेतायत. आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवतायत. काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता? काँग्रेस मुक्त भारत, बरोबर ना? आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेतायत की काँग्रेस व्याप्त भाजपा, असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे. आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. हे सुद्धा घडणार आहे. काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही नष्ट करायला निघालेले आहेत, शिवसेना नष्ट करायला निघालेला आहात, हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातली जनता ही बघते. आज तुम्ही या उन्हामध्ये सुद्धा सगळे आलेले आहात आणि मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबाशी संवाद करतोय. जो अन्याय त्यांनी आपल्यावरती केला आहे, सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक आयोगाला घेऊन, आणि इथला सुद्धा तो एक लवाद म्हणून नेमला होता, आणि त्यांनी उचलून आपली हक्काची शिवसेना ही दरोडेखोरांच्या हातात दिली. हे तुम्हाला पटले का? पटतंय? जर माझ्याकडची शिवसेना, म्हणजे मी असंच सांगतो की माझ्या वडिलांनी स्थापन केली, आजोबांनी नाव दिलं, इतके वर्ष तुम्ही ती शिवसेना हाच भगवा घेऊन तिकडे गेलात, तिकडे पोहोचलात. विशेष म्हणजे 2012 साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले, त्याच्यानंतर हे सगळे मंत्री संत्री झाले आणि आता म्हणतायत की शिवसेना आमची. मी तर त्यांना आव्हान दिले, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मी यायला तयार आहे. अट माझी एकच आहे, पोलीस बाजूला ठेवायचे, बाजूला म्हणजे लांब ठेवायचे, जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं. मी येऊन उभा राहतो, मिंद्याने येऊन उभं राहायचं, त्या लबाडाने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची. माझ्यात हिंमत आहे, तुमच्यात असेल तर करून दाखवा. होऊन जाऊ दे एकदा, शिवसेना कोणाची जनतेला ठरवू दे. पण आज प्रत्येक जण, म्हणजे अगदी मला अशोकरावांचं सुद्धा आश्चर्य वाटते. काल परवापर्यंत जागा वाटपामध्ये हिरारीने भाग घेत होते. ही जागा आम्हाला, ही जागा तुम्हाला, ती ही पण पाहिजे, ती पण पाहिजे, ही आम्हाला, ती नको, ह्यांना, हे सगळं ते करत होते. आणि आज असे अचानक असं काय घडलं की अशोकराव तिकडे जातात, त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे, राज्यसभेची. हे प्रत्येक जण आपापलं बघतोय. मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे, अजून निवडणुकीला लांब आहे, पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय? स्वतःचं घर, माझं करिअर उद्या काय होणार? मला आता राज्यसभा मिळाली, पुढची 6 वर्ष मी मस्तपैकी राहीन, आणि पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघ, तो तुला काय शिव्या देतोय तो. म्हणजे आज जे अशोक चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळा वगैरे लपवण्यासाठी किंवा आणखीन असेल, कारण अजित पवारांवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत अजितदादा तिकडे गेले. म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाहीये, रोजीरोटीची गॅरंटी नाही. पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या, तुम्हाला आम्ही आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करू, हे मोदी गॅरंटी आहे. ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे? ही मोदी गॅरंटी